नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण पॉइंटचा भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत मित्रांनो। बघा, याच्या अगोदर आपण भागाकारासंबंधी सगळे व्हिडिओ घेतलेले आहेत मित्रांनो। दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा याला पण आपण तसंच म्हणतो दशांश अपूर्णांकाचा भागाकार, पण यामध्ये फरक आहे। जेव्हा संख्या दशांश अपूर्णांकातच दिलेली असते तेव्हा त्याचा भागाकार कसा करायचा हे पण आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत। पण आज जेव्हा आपल्याला भागाकार म्हणजे दिलेला असतो आणि जेव्हा त्यामध्ये आपल्याला पॉइंट द्यायची वेळ येते तेव्हा हा भागाकार कसा करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। जर तुम्ही माझे भागाकाराचे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर ते पण बघून घ्या। उभा भागाकार आहे, आडवा भागाकार आहे, सर्व पद्धती भागाकारच्या घेतलेल्या आहेत मित्रांनो। बघा, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या भागाकाराच्या सर्व ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या शंका आहेत त्या एकदम क्लिअर होऊन जातील। बघा, आता आपण एक संख्या घेऊया इथं 1833 भागिले 6। तर बघा, आता आपल्याला काय करायचं, आपण एका एका संख्येला भाग घालू। जर 18ला भाग घालवला तरी पण चालेल मित्रांनो, काही हरकत नाही। 6च्या पाड्यामध्ये 18 आहे, आपण डायरेक्ट 18ला भाग घालू शकतो। बघा, डायरेक्ट आपण 18ला भाग घालू। आता 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 18 मधून 18 गेले 0। आता हा जो 3 आहे तो खाली घ्यायचा आपल्याला। आता बघा, इथं 6च्या पाड्यामध्ये 3 नाहीये, त्यामुळे इथं आपल्याला 0 घ्यावा लागेल आणि खाली पण आपल्याला एक 0 घ्यावा लागेल। 3 मधून 0 गेले 3। आता संख्या पुढची उतरून घ्यावी लागेल आपल्याला, हे 3 जे आहे ते। आता परत 6चा पाडा म्हणू आपण। 33च्या अगोदर काय संख्या येते बघायचे आपल्याला। 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 चौक 24, 6 पंचे 30 येतात मित्रांनो। 6 पंचे 30, तर 33च्या अगोदर 30 येतं, कारण 33 हे 6च्या पाड्यामध्ये नाहीये, त्यामुळे आपण 30 घेतलेला आहे। 3 मधून 0 गेले 3, 3 मधून 3 गेले 0। बघा, आता पुढे एक पण संख्या नाहीये मित्रांनो आपल्याला इथे उतरून घ्यायसाठी। आता बाकी 3 आलेली आहे आपली, पण जर या संख्येला आपल्याला पूर्ण भाग घालवायचा असेल तर आपल्याला वर इथं पॉइंट घ्यावा लागेल आणि पॉइंटच्या बदल्यात खाली आपल्याला 0 घ्यावा लागेल आणि 6ने परत 30ला आपल्याला भाग घालवायचा आहे। बघा, तर 6 पंचे होतात 30। बघा, 6 पंचे 30 झाले आणि 30 मधून 30 गेले 0। अशा प्रकारे आपण संख्यांना पूर्ण भाग घालवू शकतो मित्रांनो, पॉइंटचा भागाकार करून। तर बघा, आता जेव्हा एखादी मोठी संख्या असेल तर त्यावेळी काय करायचं, जेव्हा बाकी 30 येत असेल तर काय करायचं आपण बघूया। असं मोठं उदाहरण आपण घेतलेलं आहे बघा, 36,462 भागिले 9 हे उदाहरण आपण घेतलेलं आहे। तर बघा, आपला नियम आहे एका एका संख्येला भाग घालवायचा, पण काही हरकत नाही, आपण पहिल्यांदा या दोन संख्यांना भाग घालू। बघा, 9च्या पाड्यामध्ये 36 आहे का बघायचं। 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36 येतात, 9 चौक 36। तर बघा, आता 36 मधून 36 गेले 0 0 राहिले। आता हे 4 इथं आपल्याला उतरून घ्यायचं आहे खाली। आता 9ने तर 4ला भाग जात नाही, मग वर एक 0 घ्यावा लागेल आपल्याला आणि खाली पण 0 घ्यावा लागेल। यांची करायची आहे वजाबाकी। 4 मधून 4 गेले 0, 4 मधून 0 गेले 4। बघा, आपण मगाशी जे एक्झाम्पल केली तसंच हे पण करायचं आहे, पण थोडंसं वेगळं आहे। बघा, आता काय करायचं आपल्याला, हे 6 जे आहे ते उतरून घेऊ। आता 9च्या पाड्यामध्ये 46 आहे का बघायचं, जर नसेल तर त्याच्या अगोदर काय संख्या येते ते बघायचं। 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 पाचा 45 येतात। बघा, तर 46 मधून 45 गेले तर इथं एक उरतो। त्यानंतर आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, 9ने या 1ला तर भाग जात नाही, मग आता काय करायचं, संख्या जी पुढची आहे ती उतरून घ्यायची, अगोदर तर 2 घ्यायची। बघा, आता 9च्या पाड्यामध्ये 12 आहे का, तर नाहीये 9च्या पाड्यामध्ये 12। 9 एके 9, 9 दोन्ही 18 येतात, मग 18 संख्या मोठी आहे, त्यामुळे आपल्याला 9 एके 9 इथं घ्यावं लागेल मित्रांनो। आणि जेव्हा 12तून 9 जातात तेव्हा इथं संख्या राहते 3 मित्रांनो, 3 राहते संख्या। तर बघा, आता आपली इथं पुढं काही संख्या नाहीये, इथं 3 बाकी आपले आलेले आहे। तर आता आपण काय करूया, पॉइंट घेऊन हे उत्तर आपल्याला सुटते का बघूया। बघा, इथं पॉइंट घेऊया आपण, पॉइंटच्या बदल्यामध्ये खाली आपल्याला 0 घ्यावा लागेल। आता 9च्या पाड्यामध्ये 27 आहे का बघायचं, 9च्या पाड्यामध्ये 30 आहे का बघायचं, जर नसेल तर त्याच्या अगोदर संख्या काय येते ते बघायची।
9 के 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27 येतं बघा. 9 त्रिक 27 येतं. 9 चौक 36 हे 36 संख्या पुढची आहे, त्यामुळे 27 आपण घेतलेला आहे. आता यांची करायची आहे वजाबाकी. 30 मधून 27 गेले, 30 मधून 27 गेले बघा, आपलं उत्तर 3 येणार आहे पुन्हा मित्रांनो. तर आपण ते इकडे लिहून घेऊया. आपलं उत्तर पुन्हा 3 आलं बघा मित्रांनो. तर आता आपण काय करायचंय, पुन्हा याच्यावर 0 घ्या, पुन्हा इथं 0 घ्या त्या 3 वर, आणि पुन्हा आपलं उत्तर मग 9 त्रिक 27 असंच येणार आहे. म्हणजे आपली बाकी 3 3 3 अशीच येणार आहे. त्यामुळे आपण काय करायचंय, जेव्हा अशा संख्या असतात तेव्हा आपण आता हे उत्तर, जेव्हा उत्तर तेच तेच येतं, बाकी 30 30 येते, तेव्हा आपण आपलं उत्तर तिथंच थांबवलं पाहिजे मित्रांनो. आपण त्यापुढे काय जास्त लिहित बसायचं नाही, कारण उत्तर आपलं तेच तेच येणार. मग आपलं जे हे उत्तर आलेलं आहे बघा इकडं 405 4051.33 आहे, हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही काय करू शकता, या 33 वर अशी रेष मारू शकता बघा. त्या 33 वर तुम्ही वर रेष मारू शकता मित्रांनो. त्यालाच आवर्ती असं सुद्धा म्हणतात. यालाच आवर्ती म्हणजे हा अंक पुन्हा पुन्हा येतो असे याचा अर्थ होतो. जेव्हा तुम्ही अशी वर रेष मारता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ही संख्या पुन्हा पुन्हा येते उत्तरामध्ये. त्यामुळे तुम्ही इथे उत्तर स्टॉप करू शकता मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुम्ही अशा भरपूर एक्झाम्पलचा तुम्ही सराव करू शकता. बघा एक कमेंट आली होती की पॉईंटचा भागाकार घ्या म्हणून, त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो. तर बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याचप्रमाणे जर चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा असंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.